בסדר. אה, טוב, सगळ्यांना ערב טוב. मागच्या वेळेला आपण बघितली होती सुग्या शेमेन जायची सुग्या बघितली होती. आणि तिकडं बघितला होता की शेमेन जाईत वरती बराखा जी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये बराखामध्ये लिहिलं आहे की शेमेन जायची बराखा जी आहे ती करतात बोगे पेरी हायच. अफिलो त्याचा जाईत काढल्यावर तर त्याचे आपण रिझन तिकडे बघितले होते. आणि नंतर आपण बघितला की शेमेन जाईत तो पिते माणूस खोशाश बेगोनो म्हणजे ज्याच्या गळ्यामध्ये जर त्रास होते वगैरे तर तो पिते शेमेन अलियदे आणि गरोन כן आणि गरोन तिकडे बघितला बोलतो सिल्का जे माया दे सिल्का נכון ते पाणी आहे याचा सेलेक्टचा पाणी आहे त्याच्यामधनं तो पिते. आणि मग तो त्याच्यावरती बराखा बोलते. ए, पण नाही बघितलं पण हे तुम्हाला आठवते पण बघितलं ना आणि गरोनची सुग्या. हम्म, मला वाटते आपण चालू करू मागच्या वेळेची तिकडे मला नक्की आठवते आपण बघितला होता हे बतलायचल कोल आदम म्हणजे जर बाकीचे सगळे लोक नाही हे करत त्याच्यामध्ये तर त्याच्यावरती बराखा नाही करत आणि त्यामुळे शेमेन जाईत वरती बोलला आपण तिकडे बराखा आपण नाही करत. आणि मागच्या वेळेला हे बघितलं नक्की बघितला होता याईन आणि खामरा याईन म्हणजे खामरा आणि मिश्का म्हणजे शेमेन जाईत ते आपण नक्की बघितला होता. आणि तिकडं आपण बघितला जर त्याच्यावरती यावे किव्यात असता मी उबातला दातो अचल कोल आदाम त्याच्यावरती जर कोण बराखा करते तर त्याच्यावरती कोण नाही करत. बिसर आपण इकडनं चालू करू. आपण इकडं मागच्या वेळेची सुग्या जी आहे ती एंड केली होती नक्कीच. आपण नाही बघितलंय म्याखूज नाही बघितलंय. ही सुग्या शेमेन जाईतच्या तेलाची शेमेन जाईतची तेलावरती जी सुगी आहे आपण बघितलं होता बेमेत त्याच्या बराखाची सुगी आहे की त्याच्यावरती आपण हायच बोलतो. आणि जर त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केला याईनच्या बद्दल. पण समजा कोणी याईनवरती सेउदा केला तर बोलते याईनवरती सेउदा करते त्याला बराखा करायची गरज नाही बिरखात अमाझोनची त्याच्यानंतर की तो एकटा आहे असा जगामध्ये एकच माणूस आहे जो याईनवरती सेउदा करते त्यामुळे त्याच्यासाठी त्याला त्याची बराखा करायची गरज नाही आहे. आपण आजची सुग्या चालू करून शेमेनची त्यामध्ये बोलते गुफा גופה אמר רב יהודה אמר שמואל וכן אמר רבי יצחק אמר רבי יוחנן שמן זית מברכים. שנייה רגע. רב שמעון, יש כן, אפשרות להשתמש בפוינטר שאפשר, יש פוינטר, איפה אני אמצא אותו? כן, אה, משהו בולט, מתי שעושים share בצד ימין, יש למטה, אה, יש, מחילה, לא יודע, תמצאו שם, אני לא יודע, पॉइंटर में एक मिनिट में शेअर स्टॉप करतो परत शेअर करतो. आणि इथं नाही मला दिसते पॉइंटर. हा इकडं आहे बघा हा पॉइंटर हा घेऊ का? हो हा पण हा मला नाही पॉइंटर दिसत, नाही आहे. ते तुमच्याकडे दिसते नुसतं, माझ्याकडे नाही दिसत. नाही तुम्ही दिसत तुम्हाला? चूज करा कोणता पण, कोणता चालेल चूज ठीक आहे. करा आणि मग तुम्ही वापरा तर वी कॅन सी इट. कारण मग you fail to see the cursor like. अच्छा असं ठीक आहे हा तो स्नेह. तो एक रेड पॉइंटर मिळतं, राईट क्लिक करून तुम्ही शेअर स्क्रीन करता ना, त्याच्यामध्ये नाही मला दिसला ऑप्शन वर तिकडे. हा वर आहे. चेक करा, नाही तर मला राहून द्या, इट्स ओके, चेक नेक्स्ट टाइम, फाईन, ओके, और केलं. पॉइंट ऑफ स्क्रीन सेकंड कॅमेरा तो जाऊ नाही, दे नाही ओके नाही ओके, मला फाईन, दिसते. फकेट फकेट. तो तो. आणि ते काहीतरी मग तुम्ही बसून माझ्याबरोबर दाखवा मला मला नाही दिसते इकडे कुठे. कनेक्ट ओनली ॲज अ बाईट नाही दिसते मला. तो विसर मी शेअर करतो.
आणि पॉइंटर समजा मला इकडे दिसते का? नाही, हे असं हे आहे, हे चालेल. Whatever. Fine. Okay. ठीक आहे. ठेव. एक मिनिट ना. गुफा, गुफा म्हणजे आतापर्यंत जे आपण डिस्कस केला होता वरती, त्याच्याबद्दल अजून गमारा आपल्याला एक्सप्लेन करत. बोलतात गुफा, אמר רבי יהודה, אמר שמואל, וכן אמר רבי יצחק, ואמר רבי יוחנן, שמן זית מברכים עליו בורא פרי העץ. बोलतात שמן זית वरती आपण काय ברכה करतो? בורא פרי העץ. ואיך ידמי, कसा दिसते आपल्याला, की तो त्याच्यावरती शेमेन जाईत मध्ये आपण बोरे पर्यायाची बरखा करतो. तर बोलतात इलेमा देका श्टी ले, म्हणजे जसा त्याच्यामध्ये जसा काय तो मिष्टे आहे, तसा काय त्याच्यामध्ये तो ड्रिंक आहे. वे ओझिके मजिकले, बोलतात त्याच्यावरती बरखा करायला पाहिजे. बोलतात तो अफिलो तो डॅमेज करते, म्हणजे तो शेमेन जाईत जो आहे तो त्रास देते, तो माणसाला डॅमेज करते. आणि त्याच्यामध्ये बराखा बिखलाल इवन म्हणजे हायच पण बोलायला पाहिजे का नाही. तर बोलतात देताना השותה שמן זית של תרומה משלם את הקרן ואינו משלם את החומש. म्हणजे कुठून शिकला आपण? बोलतात बोलतात पसखीमध्ये एक तोसेफत आहे, तिकडे लिहिला आहे देतान्या अशोते शेमेन शेल तुरमा, म्हणजे तुरुमामध्ये जो शेमेन चढवलाय, तुरुमा शेमेनच्या मधनं तुरुमा काढलेला जो शेमेन आहे, तो चढवल्यानंतर ज्यांनी कोणी तो शेमेन पिला, तो शेमेन त्यांनी पिला, तर बोलतात मेशलेम את הקרן ואינו משלם את החומש. म्हणजे जसा काही त्यांनी चोरी केला, गिझेलासारखा, म्हणजे समजा त्यांनी कुठला त्यांनी कुठली गोष्ट चोरी केली, राशेवेता गिझेला, जेव्हा ती फाईन नाही लावत त्याला, ते बोलतात तू जी गोष्ट चोरी केली ती तू परत कर, तर ती फाईन नाही लावत. पण बोलतात ואינו משלם את החומש, והשק שמן של התרומה משלם את הקרן, הוא משלם את החומש. म्हणजे जर त्यांनी तो चोळला, अंगाला त्यांनी जर ऑइल चोळला, तर तो त्याला तो पैसे देते, म्हणजे ऑब्व्हियसली तो पैसे त्यांनी शोधलेला, त्याने ऑलरेडी तो पिलेला आहे, तो तो त्याला परत तो शेमेन नाही देऊ शकत, तो परत सेम क्वांटिटी, सेम जी अमाऊंट आहे ती तो परत देते. आणि समजा त्यांनी अंगाला चोळला तो शेमेन, तर त्याच्यावरती तो क्नास पण देते, त्याच्यावरती तो फाईन पण भरते, आणि तो आहे खोमेश, म्हणजे 20% त्याच्यावरती तो त्याच्यावरती फाईन भरते. एला दिका अखिल ले आल येदे पात, म्हणजे इकडे त्याला बोलायला पाहिजे की त्यांनी जर मिशनामध्ये इकडे आणला, मग त्यांनी कसा काय खाल्ला शेमेन, तर बोलतात त्यांनी तो खाल्ला ब्रेड बरोबर, त्यामुळे तो खाऊ शकला. वेई आखी हवले पात इकार वेऊ तफेल, म्हणजे जर त्यांनी खाल्ला तर होते की त्याच्यासाठी पात इकार, म्हणजे जेव्हा तो शेमेन जाईत तो खाते, आणि तो खाते पात बरोबर, तो खाते पिता बरोबर, तो खाते ब्रेड बरोबर, तेव्हा ब्रेड होते इकार, आणि शेमेन जाईत जो आहे तो होते तफेल, म्हणजे तो होते इम्पॉर्टंट, आणि शेमेन जाईत होते नॉट इम्पॉर्टंट. तर बोलतात, आणि आपण तिकडं ऑलरेडी शिकला, बोलते गमारामध्ये आपण नाही शिकलोय, पण पुढे जाऊन आपण शिकू,
מ"א मध्ये बोलते אתנן, וזה הכלל, כל שהוא עיקר ועימו תפלה, מברך על העיקר ופותר את התפלה. म्हणजे त्याच्याबरोबर म्हणजे क्लाल याच्याबरोबर रूल आहे की समजा कोण इकार खाते, मेन इम्पॉर्टंट गोष्ट खाते आणि त्याच्याबरोबर ती गोष्ट येते साईडला, तर तो मेवरेख करते इकारला, काय गोष्ट मेन आहे. हे जे रूल्स आहेत आपण पुढे बघू अजून 5 पेजेस मध्ये. आणि बोलतात ते याच्यामध्ये जेव्हा तो तफेल म्हणजे तेव्हा तो जो नॉट इम्पॉर्टंट गोष्ट आहे तो त्याला पोतेर करते, म्हणजे त्यांचा इम्पॉर्टंट गोष्ट आहे पाव, आणि त्याच्याबरोबर तो खाते सलातीम, त्यावर खाते तो मच्छी, त्यावर खाते बाकीच्या कुठल्या गोष्टी ज्या पावाबरोबर खाल्ले जातात. त्याच्याबरोबर तो बराखा करते पावाची बराखा, आणि त्याच्यामुळे तो सगळा पोतेर करते. जसा याईन खशू, याईनची तो बराखा करते की दुसला एक याईन, आणि त्यावर बाकी सगळ्या पण तो काय ड्रिंक्स येतात ते त्याच्यामध्ये पोतेर होतात, त्याच्यामध्ये तो त्याच्यावरती नवीन बराखा नाही करत. तसाच बोलतात इकडं पण समजा त्यांनी ब्रेड बरोबर खाल्ला याईन, शेमेन, तर तो शेमेनवरती त्यांनी कुठली बराखा केली, हामोचीची बराखा त्यांनी म्हणजे आलने ती हामोची रेखमी नाळची बराखा केली, आणि शेमेनवरती त्यांनी बराखा नाही केली. तर बोलतात कसा काय त्यांनी खाल्ला, तर बोलतात खाल्ला त्यांनी विथ ब्रेड. याला देका शातीले, म्हणजे तो त्यांनी इकडं शोते त्यांनी त्यांनी पिला आल येदे आणि ग्रोन, म्हणजे शेमेन जाईत नुसता पियायला तो डॅमेज करते, तो त्रास देते, त्यामुळे तो डायरेक्टली पिऊ नाही शकत. त्यामुळे त्यांनी कसा काय पिला तो, तर बोलते अनिगोन. आपण बघू काय अनिगोन. अनिगोन बोलतात इकडे आहे की तो पाणी आहे ज्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स शिजवलेले आहेत, म्हणजे तो जसं काय बोलतात ना व्हेजिटेबल ब्रॉथ, तो आहे त्याच्यामध्ये शेमेनजाईट टाकते, आणि मग तो त्यांनी पिला. म्हणजे पियायचा असेल शेमेनजाईट तसा पितात, नाही की तो एकटा शेमेनजाईट पिते. על ידי הניגרון. דאמר רבא בר שמואל, הनिग्रॉन माया द सिल्का. आपण हे गोष्टी बघू राशीमध्ये पण. माया द सिल्का म्हणजे सिल्का म्हणजे सेलेक बोलतात, पण इकडं बोलतात पालक. पालकच्या लिव्स मध्ये त्यांनी टाकला होता पाणी, आणि तो त्यांनी त्यामध्ये उकडले होते पाणी, पालकची पानं, आणि त्यामुळे त्यांनी त्याला बोलतात अनिगोन. दात रावाच्या मताप्रमाणे अनिग्रोन जो आहे तो आहे सिल्का. सिल्का म्हणजे तेरेद म्हणजे पालक, पालकच्या पाण्यामध्ये. आणि बोलतात अनिग्रोन माया दे कुल्लेहू शालके. आणि दुसरा जो मत आहे कुल्लेहू शालके म्हणजे कुठला पण, त्याच्यामध्ये तुम्ही दुधी उकडता, ओ तुम्ही त्याच्यामध्ये बीट उकडता, ओ त्याच्यामध्ये तुम्ही दूध बाकी कुठले पण हे उकडता पाण्यामध्ये, त्या पाण्याला बोलतात अनिग्रोन. ואם כן, אבל הניגרון עיקר ושמן टफेल का? कारण की शेमेन तुम्ही जास्ती नाही टाकणार, तो तुम्हाला पियायचा आहे. तुम्ही शेमेन टाकता खूप आणि त्यात थोडंसं पाणी टाकता, तर तो बोलते त्याला तो तसं नाही पिलं जात. बोलते तुम्ही खूप सारं पाणी घेता आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं शेमेन टाकता आणि त्याच्यामध्ये तो पिल्ले जाते, आणि ती त्याची पद्धत आहे पियायची. शेमेनजाईत जो कोण पिते, बघू आपण का पितात शेमेनजाईत, तर तो तसा पिते की शेमेनजाईतमध्ये अनिगोन इकार आहे, म्हणजे तो पाणी जो आहे उकडल्या भाज्यांचा तो इकार आहे, आणि तेल जो आहे तो तफेल आहे, तो सेकंडरी आहे. ותנן, זה הכלל, כל שהוא עיקר, ואימו תפלה, מברך על העיקר, ופוטר על התפלה. बोलतात ज्याच्यामध्ये पण बराखा करतात, इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याच्यावरती पहिले बराखा करतात, आणि जी सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट आहे, सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती पोतेर करतात फर्स्ट इम्पॉर्टंट बराखामध्ये. जसं इकडे अनिग्रोन पाणी जो आहे भाज्या उकडलेलाचा, तो पोतेर करल, तो पोतेर करल शेमेनला, तो पोतेर करल, तो डिझॉल्व करल शेमेनची बराखा. म्हणजे शेमेन जायची बराखा जी आहे जी आपण बोललो ती आहे बराखा बोरे पेरी हायच. आणि जसा बोलतात इकडे बोलतात पोते व्याखा बेमाय अस्किनान, बोलतात कशामध्ये आपण कशाला तो पिते शेमेन जाईत आका बेमाय अस्किनान, तर बोलतात इकडे बेमाय अस्किनान बेखशाश बेग्रोनो. बेखशाश बेग्रोनो म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये खरखर आहे, त्याच्या घशामध्ये त्याला त्रास होते, दुखते त्याला. החושש בגרונו דתניא, החושש בגרונו, אה, החושש בגרונו לא, לא, לא יראנו בשמן תחילה בשבת,
אבל नोटेन שמן הרבה לתוך הניגרון ובולע. म्हणजे आपण इकडे बघू, बोलतात आजच्या दुपारी जो एक्स्ट्रा शिवर केला होता तिकडे पण मी बोललो की शब्दाच्या दिवशी समजा त्याला माहिती आहे की आराक पिल्याने त्याचा दात दुखायचं थांबते. तर जेव्हा तो आराक पिते तो नाही की तो आराक पिते तोंडामध्ये ठेवते आराक आणि त्याच्यावरती गार्गल करते त्याच्यावरती शेणवरती की तो ते ना म्हणे त्याच्यामध्ये त्याला रिलीफ मिळते. देर एक रोफीम तो तसं नाही करते. तो काय करते तो पिते आराक फक्त आणि देर एक गाव तिकडे तो टच होते. नाही की तो मितकव्वेन करते की तो त्या आराकमध्ये तो दाताला हील करेल. याला तो आराक पिते आणि बाय द वे आराकमध्ये तो दात जो आहे त्याला तो रिलीफ पाठवते, त्याला दुखण्यापासून थांबवते. तसाच इकडे पण बोलतात अनिगरोन कशासाठी पितात? बोलते शब्दातला ज्याच्या गळ्यामध्ये खरखर होते. त्याला शेमेनजाई तो खेन त्याला थंडक पाठवते. तो कसा पिते पण? तो बोलते पिते की तो अनिग्रोनमध्ये खूप सारा शेमेनजाईट टाकते आणि मग तो बोल्या पशुत तोला गिळते וזהו. או बोलतात פשיטא מהו דתימה כיוון דלרפואה כמכוון. का त्याला अलाउड नाही असा डायरेक्ट शेमेनजाईत प्यायला? का त्याला असा म्हणजे वर्क अराउंड त्याला बघायला पाहिजे शब्दातला असा शेमेनजाईत प्यायला? तर बोलतात की דרך הרופא त्याच्यामध्ये तो מכוון करते रेफुआला तो त्या डोक्यामध्ये आहे की त्याला तो रेफुआ देईल आणि हा देरेख रोफीम आहे रोफीम लोक त्यांना असे त्याला हे करतात. बोलते त्यामुळे त्याला त्याला ही टेक्निक करायला पाहिजे की तो त्याच्यामध्ये अनिग्रोन टाकते आणि अनिग्रोन मध्ये तो शेमेन टाकते. לרפואה כמכוון ולא לבריחה לכלל כמשמעלן. बोलते मग असंच असेल त्याच्यावरती अजिबात बराखा करायला नाही पाहिजे. का? बोलते केवण दे इत लाना मिने बाय ब्रुखे. म्हणजे समजा तो शेमेन असं पिते की त्याच्यामध्ये तो रेफुआ कसाठी तो पिते त्याच्यावरती त्याला बराखा नाही करायला पाहिजे. का त्यांनी बराखा नाही करायला पाहिजे? बोलतात का? कारण की बोलतात तो कशावरती बराखा करते? ज्या गोष्टीमुळे त्याला आनंद मिळते त्याचा खेक त्याचा जो गळा आहे त्याचा जो तोंड जो आहे त्याला आनंद दिसते त्याच्यामध्ये आणि ज्याच्या गोष्टीने त्याला आनंद मिळते त्याच्यावर तो बराखा करते. जसं काय पहिला खलाल आहे आपण एस्टॅब्लिश केलाय बराखोत मध्ये कुठल्या गोष्टीवरती बराखा करतात तर बोलतात ज्या गोष्टीमध्ये त्याला आनंद येते त्या गोष्टीमध्ये त्यांनी तो कन्झ्युम केल्यावर त्याचा जबडा खेक त्याला बोलतात म्हणजे इकडनं या पार्टला जिभेपासून आतपर्यंत जाईपर्यंत कारण की तिकडनं आतमध्ये तिकडं तुम्ही काय पण खा त्याचा सिमिलर त्याचा फिलिंग येते. ऑब्व्हियसली मे बी पोटामध्ये गेल्यावरती त्याला जास्ती संतुष्ट कुठल्या हेवी गोष्टीमध्ये होत असेल पण जो आनंद आहे जेवायचा तो इकडनं आणि इकडनं जास्ती आणि ऑब्व्हियसली डोळ्यांमध्ये पण की त्याला दिसते चांगला असं तळलेला वगैरे तर त्याला खायची इच्छा होते जास्ती खुले आनंद जो आहे तो इकडं संपते. जसं बोलतात लोक आणि आपण किती वेळा डिस्कस केला होता की अरे तो 7 सेंटीमीटरच्या हानासाठी इकडनं आतमध्ये जाईपर्यंत त्याच्या अख्ख्या बॉडीला तो डॅमेज करू शकते. कुठली गोष्ट त्याच्या बॉडीला डॅमेज करते तरी पण त्याच्या डोळ्यामध्ये त्याच्या नाकामध्ये आणि त्याच्या तोंडामध्ये त्याच्या कंट्रोल नसेल तर तो अख्ख्या बॉडीला पण डॅमेज होत असेल तरी पण तो त्याच्यावरती लक्ष देणार नाही. तो हा पहिला रूल आहे पहिला खलाल आपण एस्टॅब्लिश केला की ज्या गोष्टीमध्ये त्याला आनंद देते त्याच्यावरती तो बराखा करते. म्हणजे आणि आपण असं बघू बेजासून जेव्हा आपण आराखोत ते बघायला येऊ रेशबेत तिकडं बराखोतच्या आलाखोत आहेत. मला वाटतं तुम्ही गावरेल बरोबर ऑलरेडी तुम्ही शिकले असाल. रेशबेत मला वाटतं तुम्ही शिकले आहात ऑलरेडी याल तुम्ही तिकडे मला वाटते. तर तिकडे तुम्ही हा रूल जो आहे तुम्ही इकडे बघाल की ज्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंद घेता त्या गोष्टीवरती तुम्ही बराखा करता. आपण हा सिंपल एक्सप्लेनेशन होता. राशी बघू आपण. जर कोणाला पाहिजे एक्सप्लेनेशन अजून कोणाला जास्त याच्याबद्दल या सुग्यामध्ये तो बेस्ट आहे. आपण राशी बघू. तो इथपर्यंत अजूके मजिक खेन काय बोलत होता? राबी मला परत हे फक्त एवढं विचारायचं होतं की त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा बॉडीला थंडीची गरज असेल तेव्हा ते पालकचं पाणी बॉईल करून त्याच्यामध्ये थोडासा शेमेनसाईड टाकून पितात असं तुम्ही बोलले होते. नाही 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 ते
तो खोशिश बेग्रानो माझ्या गळ्यामध्ये खरखर आहे बोलते गमारा. थंडीमुळे नाही काय, गमारा बोलते त्याच्या गळ्यामध्ये खरखर आहे, त्याला त्रास होते गळ्यामध्ये. खोशिश बेग्रानो दुखते त्याचा गळा. אה, ओके. כן. אה, אגב, אינדלה גמרות आले, שרון आले इंडियाला, ते मला माहिती आहेत की गमारोत घेऊन आलेत. नाही तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करून बघा. इंडियाला मला वाटते पोचलेत गमारोत. तो बोलतात इकडे अजुके मजीग लेगुफे. बोलतात जो कोण शेमेन जाईत पिते तो गळ्याला गळ्याला नाही, गुफला, बॉडीला तो डॅमेजिंग आहे, तो नाही त्याच्यामध्ये तो बेनिफिशियल आहे. ואין זו אכילה שטעונה ברכה. बोलतात जसं मी बोललो, लोकांना माहिती आहे, आणि आपण पुढच्या सुग्यामध्ये हा एस्टॅब्लिश करू, सेम कलाल आपण एक्सटेंड करू पुढे जाऊन, पुढच्या सुग्यामध्ये मग आज आपण शिकू तिकडं त्या सुग्यामध्ये सेम कॉन्सेप्ट आहे, आणि तिकडं आपण अजून शिकू आपण अजून शिकू की ज्या गोष्टीने बॉडीला डॅमेज होते पण त्या गोष्टीचा आनंद त्याला मिळते, तरी जेव्हा तो बराखा करते, त्या बॉडीचा त्याच्यावरती आनंद त्याला मिळते. बॉडीला आनंद नाही, त्याला आनंद नाही मिळते, बॉडीला त्याचा डॅमेज करते, पण त्याला त्याच्या जबड्याला, त्या तोंडाला, त्याच्या जिभेला त्याच्यातनं आनंद येते, त्याच्यावरती तो बराखा करते. त्यामुळे इकडे गमाराने इकडे विचारला, पण आपण पुढच्या सुग्यामध्ये एस्टॅब्लिश करू तो रूल. बोलतात अजुके मजीक ले गुफे, म्हणजे तो डॅमेज करते, कोका कोला तो डॅमेज करते गुफला, मग त्याची बराखा करायला पाहिजे का? तर बोलतात लेगुफे वेएन जो अखिला शेतेउना बराखा. गमाराने पॉइंट आणला, बोलतात तिकडं शेमेन जाईत जो आहे तो अजुके मजीक, तो बिखलाल तो डॅमेज करते शेमेन जाईत, तो गळ्यासाठी नाखोन चांगला आहे, पण तो अजुके मजीक तो बोलते वेएन जो अखिला शेतेउना बराखा दे गबे बराखा ואכלת כתיב. कारण की बराखामध्ये लिहिला आहे, कसा राशी शिकतात, बोलतात राशी शिकतात की ज्याच्यावरती लिहिला आहे अखलत ושבעת או ברכת, बोलतात अखलत मध्ये लिहिला आहे बराखा, जी गोष्ट तू खातोस त्याच्यावरती बेनिफिट आहे, त्याच्यामध्ये त्याच्यावरती लिहिला आहे बराखा. देतानी दलाव बर अखिलाई. बोलतात जसं आपण शिकलो त्या तोसेफ्तामध्ये तिकडे लिहिला आहे की तो जर त्यांनी तो पिल्ला तर त्याला त्याचा डॅमेज नाही भरायला लागते, तो फक्त त्याला भरते जेवढा त्यांनी घेतला, जेवढा त्यांनी चोरला तेवढी तो ती अमाऊंट मध्ये. जसं काय त्यांनी गेजेल केला, जसं काय त्यांनी कोणाला पैशाचा डॅमेज केला, त्यांनी डॅमेज केला 200 शेकेलचा, 200 शेकेल तू भरतोस, डॅमेज त्याला तुला फाईन देते, फाईन नंतर आहे गुफावरती असेल, बाबा का माझी सुग्योत आहेत, जर तू त्याच्या अंगाला डॅमेज पाठवला तेव्हा तू कोफेर भरतोस, जेव्हा तू अजून रिपुई चार काय शेवेत ते तू भरतोस, पण 5 गोष्टी भरतोस, पण तू त्याचा कुठला नुकसान केला गोष्टीचा ते बेसेद, तू त्याचा गोष्ट त्यांनी तोडली, ती तू भरून दे वेजेव. जसं काय त्यांनी कुठली फिजिकल गोष्टीचा त्यांनी डॅमेज केलं. बोलतात इकडे השוטה שמן, סליחה, כן, בולטה דתני ולאו בר אכילאי, השוטה שמן של תרומה בשוגג, צוקיני טופיתה, משלם את הקרן, כאשר מזיק את חברו בממונו. जसं मी बोललो की तो डॅमेज, जसं त्यांनी कुठल्या गोष्टीला डॅमेज केला, ममोन त्यांनी डॅमेज केला, तसा तो त्याला भरून देते. ואין משלם חומש, גבי חומש אכילה כתיב, ואיש כי יאכל קודש בשוגג פרט למזיק. आता बोलतात की जो कोण खाते शोगेग मध्ये कोदेश, म्हणजे जी गोष्ट डेडिकेटेड केली होती बेतामिकदासला डेडिकेट केली, त्यानं चुकीने त्यांनी खाल्ला तर त्याला भरायला लागते खोमेश, म्हणजे त्याला फाईन भरायला लागते. पण शेमेन जाईत बोलते तो डॅमेज करते गुफला, त्यामुळे तुम्ही खाल्ला नाही पाहिजे. पण म्हणजे समजा कोणी खाल्ला तर त्याच्यावरती तो पैसे ऍज अ फाईन भरत नाही, तो भरते फक्त जेवढा त्यांनी डॅमेज केला तेवढा. बोलतात आलियदे अपात, म्हणजे जसं बघितलं त्यांनी खाल्ला कसं, तर बोलतात आलियदे अपात, त्यांनी खाल्ला पितामध्ये, त्यांनी खाल्ला ब्रेडमध्ये टाकून, मिशूम लिफ्तान म्हणजे त्याच्यावर तो डुबवून खाते, बुडवून खाते, त्याच्याबरोबर खायला काय पाहिजे त्याच्यावर तसं त्याने खाल्ला.
על ידי הניגרון מים מאכל ונותנים לתוכו שמן, ושינוי बמשना בכמה מקומות. बोलते कितीतरी जागेवरती हा निगोरोनचं डिस्कशन आहे, शबातमध्ये डिस्कशन आहे. बऱ्याच जागेमध्ये आपण इकडं आता जी सुग्या बघितली ती होती तृमामध्ये. तृमामध्ये त्याचं डिस्कशन आहे अनिगरोनचा. तसाच बघता अनिगरोन जो आहे तो कितीतरी वेळा वापरतात, पण नाही ॲज अ फूड, आणि त्यामुळे त्याची बराका नाही. मी बोलता बोलता राहिलो. शुल्खान आरुख मध्ये तिकडे पण डिस्कशन मध्ये आणलाय की जो कोण स्ताम शेमेन जाईत खाते तो बराका नाही करते, אלא אם כן तो खाते על ידי שינוי. כן, तसंच आणतात मराना बेनिश खाय गाम कुगण, की त्याच्यामध्ये जो कोण शेमेन जाईत खाते तो על यदी שינוי. रब עובדיה יוסף बोलतात אפילו עכשיו आपल्या दिवसामध्ये שינוי הטבע, म्हणजे आपल्या दिवसामध्ये शेमेन जाईत जो आहे तो नाही כל כך known आहे for causing damage, याला शेमेन जाईत तो पिते त्याला नाही באמת आपल्याला माहिती आहे की त्याचा डॅमेज आहे. तर बोलतात का, तर बोलतात शिनूय तेव्हा की जो शेमेन जाईत खजारच्या दिवसामध्ये होता आणि आपल्या दिवसामध्ये होता त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. पण तरी पण मध्ये पण नाही बोलत की तुम्ही त्याच्यावरती बराखा करा, याला इनकेन त्याच्यामध्ये शिनूय तेव्हा आहे की तुम्ही खूप सारे त्याच्यामध्ये शेमेन जाईत नाही, थोडासा तुम्ही आणि करून टाकला, कुठली दुसरी गोष्ट टाकली तुम्ही त्याला बनवला फिट करायसाठी, तर तुम्ही बराखा करता. पण स्ताम बोलतात त्याच्यावरती बराखा नाही करत याला. त्याला तुम्ही चेंज केला तर तुम्ही ती बराखा करता. आणि शुभ ती बराखा पण आहे ती पण डिपेंड करते की काय जास्ती इकार आहे. तो बोलतात כן, דאמר רבא בר שמואל לא עתה אחא אלא פירוש אלן माई निहो, म्हणजे इकडं जे लिहिलं आहे की त्याने अनिग्रोन जे खाल्ला ते राबा बाबा श्मुएल ते फक्त येऊन एक्सप्लेन करतात की अनिग्रोनचा काय अर्थ आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसा काय तो खाल्ला. कारण की बोलतात की शेमेन जाईत जो आहे तो कोण असं खात नाही डायरेक्टली, तो गुफला बॉडीला डॅमेज करते. माया सिल्का माईम शलकू बहेन तगदीम, हा पहिला मत आहे राबा बर श्मुएलचा. अनिग्रोन जो आहे तो तो आहे तो आहे माईम शल तगदीन, म्हणजे पालक त्याच्यामध्ये शिजवला होता त्याचा ज्यूस आहे. दकुलेश लेके कोल मिने यारक शलूक, म्हणजे कुठला पण तुम्ही त्यामध्ये दुधी टाकता, तुम्ही गाजर टाकता, त्याचं तुम्ही पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, त्याला पण बोलतात आणि गवण. वेईम केन तो आपण बघितला होता खोशेश बेगवनो, ही नाही खोशेश बेगवनो म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याला खरखर आहे. बोलतात צריך לתת बो שמן הרבה שהבלה שמן עיקר והניגרון טפל. त्याच्यावरती बराखा जर करायची आहे त्याच्यावरती त्या गोष्टीवरती और खशेश बेग्रनो आहे त्याला तो रिपेअर करायचा, त्याला त्रुफा द्यायचा आहे, त्याला तो ट्रीटमेंट करायची आहे. त्याच्यामध्ये शेमेन जाय जास्ती आणि अनिग्रोन जो आहे तो कमी, आणि त्याच्यामध्ये शेमेन जाईत जो आहे तो होते इकार आणि अनिग्रोन होते तफेल. ולא יערנו בשמן, तो बोलतात बेशबात दे मशवे ले बेतो गोनो, म्हणजे तो गळ्यामध्ये असं पकडते जसं आपण पाण्याच्या गुळण्या वगैरे घ्यायचो इंडियामध्ये, मिठाच्या पाण्याच्या गरम पाण्याच्या गुळण्या, तसा तो गळ्यामध्ये ठेवते. שמשהה לי בתו גרונו ואינו בולעו, आणि तो गिळत नाही त्याला. וכיוון דלא בלע לי मुखा मिलता दे रेफुआ, म्हणजे बोलतात नॉर्मल दिवसामध्ये तो काय करते, शेमेन घेते, शेमेन जाई त्याच्यामध्ये अनिग्रोन टाकते, तो त्याने त्रुफा बनवला शब्दाच्या दिवशी, आणि मग तो गळ्यामध्ये तो धरते असा. मे बी तो गुळण्या घेते जसं आपण घ्यायचो गुळण्या इंडियामध्ये गळ्याच्या दुखण्यासाठी, आणि मग तो थुकते, तो गिळत नाही. पण बोलते शब्दातला तो काय करते, तो गिळते, बराखा करते आणि तो गिळते. आणि तसा तो त्यांनी पिल्ला, म्हणजे शेमेन जो होता त्याच्यामध्ये. तर बोलतात हा असा जो आहे, पण त्याच्यामध्ये जर त्यांनी बराखा त्यांनी नाही करायला पाहिजे, कारण की तो गळ्यामध्ये तो त्याला आनंद देत नाही, त्याचा आनंद दिसत नाही त्याला याच्यामध्ये, त्यामुळे तो त्याच्यावरती बराखा करत नाही. बोलतात त्याला अलाउड नाही רפואה, וחכמים גזרו על כל רפואות הניכרות משום
שכיחת זמנים שהיא מלאכה. म्हणजे का खखाמים लोकांनी औषधं तयार करायला वगैरे अशी पण औषधं, ज्या औषधांमध्ये באמת शकीखात शमामनीम म्हणजे त्यांच्या दिवसामध्ये जेव्हा इंडियामध्ये पण जुन्या ज्या दवाई करायच्या त्याच्यामध्ये ते कुटायचे, हे करायचे, ते करायचे, कुठल्या कुठल्या गोष्टी घेऊन कुटून त्याच्यामध्ये दवाई करायचे, तर ते नको करायला म्हणून खखामीम लोकांनी ज्याची सगळ्या रेफवत वरती त्यांनी हे सांगितलं. म्हणजे आज त्यांना तुम्ही हे अलाव कराल, उद्या ते येतील आणि बेमेत कुटायला चालू करतील. त्यामुळे त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी तो इसूर त्यांनी केला की कुठल्याच गोष्टी घ्यायला अलाउड नाही. त्यामुळे बेनताईम आपण इकडं हा क्लाल हा रूल आपण एस्टॅब्लिश केला की ज्या कुठल्या गोष्टीमधनं तुझ्या ह्याला आनंद मिळत नाही, तुला आनंद मिळत नाही त्या खाण्यामध्ये, त्याच्यावरती तुला बराखा करायची गरज नाही. बेजा अशा नंतर पुढे जाऊन आपण अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण बघू. पाणी फॉर एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये मखलोक येत आहे, तुम्ही कधी बराखा करता, कधी नाही बराखा करता. तुम्ही प्यासे असाल तर बराखा करता, पण तुम्ही स्ताम पाणी पिता की तुम्ही प्यासे नाही तरी त्याच्यात तुम्ही बराखा नाही करत त्या पाण्यावरती, कारण की तुम्ही त्याच्यामधनं मजा नाही घेत, तुम्ही तो स्ताम पाणी पिताय, स्ताम फॉर नो रिझन म्हणून. तर बोलतात आपण बघू बेजा असे आलाखाला पण ब्ली आपण बघू की इम्पॉर्टंट आहे ॲज अ रिव्हिजन की आपण हे हालाखोत जे आहेत त्याचा हालाखोत बघू. पण फर्स्ट आपण ह्या ज्या सुगियोत आहेत त्या अंडरस्टँड करून घेऊ आणि नंतर टोटल टुगेदर मध्ये जाऊ, बघू. मे बी 2 शिव 3 शिव डेडिकेट करू अफिलो फक्त रिव्हिजन, म्हणजे सुगियाचं रिव्हिजन करायसाठी, आणि जिकडे गरज होती तिकडे परत येऊन फक्त रोज बघू. बेनताई हा माझा प्लॅन आहे. आपण बघू कसा होते. ना तर पुढची रवी, सुगिया काय तुम्ही जे बोलले त्याच्यामधनं मी एक हे रूल काढतो की जेव्हा मेडिसिन घेतात काय तेव्हा बराका बोलायची गरज नाही. यफे מאוד. אלא אם כן तुम्ही त्या गोळ्या चुपून चुपून खाता, ह्याच्यासारख्या स्ट्रेप्सिल्सच्या गोळ्या ज्या आहेत, नाही पण स्ट्रेप्सिल्स बोलतात ना त्याला, त्या गोळ्या याच्या करेक्ट. हॉल्स नाही माहिती की ते या हॉल गोड होत्या स्ट्रेप्सिल्स. करेक्ट. त्याच्यावरती तुम्हाला आनंद देते तो गोळ्या, ती काय ते ऑफिल तो रेफो करते पण तो आनंद पण देते. तर तिकडे तुम्ही खेन बोला त्याच्यावरती बोला. पण दुसरी जी गोळी आहे म्हणजे जी गिळून रेग्युलर खातो मेडिसिन्स. त्याच्यावरती नाही. ओके. एला आणि इमकेन तुम्ही त्याच्याबरोबर कुठली गोष्टी खाताय जी तुम्ही घेताय दुधाबरोबर कुठल्या याच्याबरोबर की त्याच्यावरती बराखा करायला पाहिजे वेखेन, तुम्हाला पाणी प्यायची ताण पण लागलंय तर खेन. ओके. आणि दुसरा माझा प्रश्न होता की तुम्ही बोलले पाणीवर तुम्ही बोलले की ब्लेसिंगची गरज नाही. एला इमकेन तुम्ही थर्स्टी असाल तर, ओके. एला इमकेन तुम्ही थर्स्टी असाल तर, तुम्ही थर्स्टी असाल तुम्ही खेन त्याच्यावरती बराखा करता, कारण की तुम्हाला माहिती आहे जो माणूस थर्स्टी आहे तो पाणी पिते त्याला तो आनंद जो येते तो सेम तो आनंद जो आहे तो पाणी जेव्हा माणूस तो पाणी सिप करते, कंटिन्युअसली सिप करते, त्याच्यामध्ये त्या तहानेचा जो मजा नाही येते त्याच्यामध्ये तो त्याच्यावरती बराखा नाही बोलते. सध्या क्लिअर थँक्यू क्लिअर रवी. आहे खेन. तो बेसायद आपण पुढे जाऊ. इकडं इकडं जी सुगिया आहे ती आहे रिलेटेड टू बखा, ज्या गोष्टीमध्ये त्याला आनंद देते आणि ती डॅमेज करते त्या बॉडीला, त्याला आनंद देते आणि त्याला डॅमेज करते. तिकडे आपण क्लाल एस्टॅब्लिश करू की जी गोष्ट डॅमेज करते पण ती मजा देते तिकडं त्याला बराखा करायला पाहिजे. सिमिलर आहे पण फक्त एक्सटेन्शन आहे वरच्या सुगियाचा. बोलतात किमखा देखीते. किमखा देखीते इकडं काय त्याचा अर्थ आहे, राशी इकडे लिहितात किमखा देखीते बोलतात הנה שנייה, רש"י आपण हा नाही बघितला. תחילה, כלומר לכתחילה לא ייתן השמן בפיו לשם לערור म्हणजे गरगर करायसाठी की אם לשם בלייה, म्हणजे तो का पिते शब्दातला तो आणि गवण आणि शेमेन जाईत
गिळायसाठी तो पिते, कन्झ्युम करायसाठी, नाही की तो रेफुआ करते शबातला, एला तो करते तो पिते, त्याला पियायचं आहे, त्याला त्याला इच्छा आली आज आणि ग्रोन पियायची आणि त्यामुळे तो पिते मीठ टाकून चांगला. तर तसा म्हणजे देरेख अगाव त्याला त्याला चांगला वाटते. देरेख अगाव म्हणजे बाय द वे त्याला चांगला पण वाटेल ते पिऊन झाल्यानंतर, तर बेस्ट आहे, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाहीये. पण शबातला तो रेफुआ नाही करते. बोलतात लेशेम बलिया वेईम बा लेहाशोतो लेहाशोतो यशने, म्हणजे त्यांनी यशनेव म्हणजे जर त्याला तो आला आणि तो थांबवायला बघते, तर त्यांनी चेंज करायला पाहिजे, काहीतरी दुसरा चेंज करायला पाहिजे त्या शेमेन जाईत मध्ये. कारण की शेमेन जाईत आणि ग्रोन रेफुआ होते आणि तो काढते, म्हणजे तो बाहेर त्याला गार्गल करून तो बाहेर काढते. शबात दिवशी त्यांनी यशने त्यांनी चेंज करायला पाहिजे. ओ शेमेन जाईत मध्ये दुसरी काहीतरी गोष्ट टाकते, नाही माहिती काय, स्ताम विस्की टाकते व काय करते की जे नॉर्मल रेफुआ नाहीये, तो रेफुआची पद्धत नव्हती, ते तो करते. मग तो उलटी करून बाहेर काढू शकते. पण इकार त्यांनी शेमेन तिकडे दिला, ओ जसं इकडे दिलंय का मला तो पिते. तो देईत ले हनाआ मिने, मी त्याला त्याच्यामधनं आनंद येते. राशी बोलतात लेवादा रेफुआ, त्याच्यामध्ये त्याला रेफुआ पण दिसत. बोललो हॉल्सची गोळी होती व त्या स्ट्रेप्सिस मला असं वाटतं त्याचं नाव होता, त्या गोळ्या तो चुपून चुपून खाते. तो बोलते त्याच्यामध्ये आगाव त्याच्यामध्ये रेफुआ पण आहे आणि हाना पण आहे, त्याला मजा पण येते. वेयश लो हनाआत अखिला, त्याला मजा पण येते. वेहिल खता וכולי עד פתר לאו לא גרסינן מה שהכי הריסו. बोलतात जे काय आलाखा जो आहे तो पतूर आहे त्याच्यापासून बराखा करायसाठी. लो गरसिनान उमा गरसिनान बोलतात जे काय लिहिलंय त्याच्यामध्ये, ज्याप्रमाणे आलाखा आहे की ज्याच्यामध्ये बराखा जो आहे तो करते, जर त्याच्यामध्ये त्याला आनंद येते तर. अगाव त्याच्या रेफुआ पण होते, तो बराखा करते. तो किमखा दखीते, किमखा दखीते राशी इकडे लिहितात ओखेल केमख חיטין כמו שהיא. किमखा दखीतेचा अर्थ आहे पीठ, दळलेला पीठ. दळलेला पीठ वरती काय बराखा करतात. तर मला विचारते काय बराखा करतात. आणि शुभ तुम्ही बघाल आपण सुग्यात शिकतोय, याच्यामध्ये सांगते हाना आलो हाना, पण अगाव आपण दुसरे पण हालाखोत शिकतोय. जे कोणाला पाहिजे, कोणाला सडनली वाटते की तो शेमेन जाईत पिईल, त्याला वाटते की तो चमचा भरून पीठ खाईल, तर त्याच्यात काय बराखा करायला पाहिजे ते पण गमार आपल्याला आगाव शिकवते. काय बोलते किमखा दखीते ओखेल केमख חיטים כמו שהיא. כמו שהיא, तो खाते की केमख पीठ खाते जसे आहे तसा, विदाउट एनी चेंज, नाही पाणी टाकून, नाही काय ना काय, तो पीठ चमचा भरून पीठ घेते आणि तोंडामध्ये टाकते. काय म्हणजे ऑब्व्हियसली बराखा करते. काय कुठली बराखा त्यांनी करायला पाहिजे. राशी तोसफोत नाही लिहित असा. तोसफोत लिहितात תוספות ליטת חיטים, קמחא דחיטי נראה דלה מה יראה בקמחא ממש. बोलतात तोसफोत नाही दिसते की तो באמת केमख आहे, म्हणजे तो पीठ आहे जसा आपण दळलेला पीठ तसा, אלא ממש, קמחא ממש, דאם כן לא שייכה בברכה. बोलतात पीठ जो कोण खाते त्याला तरी तो बराखा तरी त्यांनी करायला नाही पाहिजे. का לא שייכה בברכה. ברכה דבורא פרי האדמה. त्याच्यावरती तुम्ही आदमाची बराखा नाही बोलू शकत. אלא מה יראה בקמחא שקוראים אישקלריתיר. יקרא ליטת או בקמח שעושים משיבולת שועל, שמייבשים בתנור. מייבשים בתנור म्हणजे ते पहिले तो पीठ करतात, तो शिबोले चुवाल म्हणजे बार्लीचा तो पीठ आहे, तो बेमीत खायला असते. बोलतात केमख मध्ये बराखा बोरेपेरी आगेफेंची बोरेपेरी आदामाची बराखा नाहीये, आपण अजून बघितला नाहीये सुग्यामध्ये. पण तो सुद्धा आपल्या वडी सांगतात की त्याच्या तो बारीक दळलेला पीठ नाही आहे, याला तो थोडा जाडसर पीठ आहे. तो पीठ आहे ज्याच्यामध्ये तो दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा पीठ आहे, शिबोले चुवाल म्हणजे बार्लीचा पीठ आहे, की जो बेमे त्याच्यामध्ये आहे की तो बेमे तो खाऊ शकते. आणि तो जो आहे तो ड्राय करतात पहिले, म्हणजे दळायच्या पहिले त्याला ड्राय करतात तनूरमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं टेस्ट येते. काय होते की तो जास्ती एडिबल आहे, नाही की पीठ जो आपल्याला माहिती आहे त्याच्याबद्दल एक डिस्कशन चालू आहे. तर इन एनी केस किमखा दखीते बोलतात पीठ जो आहे केमख חיטין. רב יהודה אמר בורא פרי האדמה.
रबी यहूदा बोलले त्याच्यावरती काय कुठली बरखा करायला पाहिजे? बोरे पेरी हा आदमा. ורב נחמן אמר שהכל נהיה בדברו. רבי נחמני בולה שהכל נהיה בדברו. बोलतात מחלוקת, כן? מחלוקת. काय ברכה आहे? רבי יהודה בולה בורא פרי האדמה, רבי נחמן שהכל נהיה בדברו. बोलतात אמר לרב נחמן. רבא נרב נחמן לבולה, לה תפלוג עליה דרב יהודה. बोलतात रबी नाखमानला बोलतात तुम्ही त्याच्याबरोबर का बराखा त्याच्यावर तुम्ही का मखलोकेत करता राबी यहूदा प्रमाणे? अरे आलाखा तुम्ही राबी यहूदा सारखा मानून चला का? म्हणजे त्याला विचार, म्हणजे किती ताकद होती रबी यहूदाची की अफिलू रावा मिलाशोन गदोल, כן, तो मोठा राव होता. त्यांनी सांगितला रबी नाखमानला कशाला तू मखलोकेत करतो, कशाला तू राब यहूदा सारखा आलाखा नाही बोलत. त्याला विचारलं पण नाही तुझा काय ताम आहे, तू का बोलला शाकोल न्या विद्वारो, त्याच्यावरती तू मखलोकेत नको करू का? बोलतात לרב נחמן לא תפלוג עליה דרבי יהודה, דרבי יוחנן ושמואל קיימה כבתי. का नाही की रबी यहूदामुळे, אלא रबी योहानान आणि श्मुएल जे आहेत त्यांच्यासारखा रबी यहूदाने आलाखा सांगितला. म्हणजे रबी योहानान आणि श्मुएल नी त्यांच्या पहिले आलाखा सांगितला रबी यहूदाच्या पहिले. रबी यहूदा जे आहेत रबी यहूदा अमोरा ते होते रबी योहानानचे स्टुडंट. आणि श्मुएल वॉज नोन टू बी अ ह्यूज तलमीद खखाम. पण त्याला श्मुएला कतान बोलतात कारण की श्मुएला गदोलच्या अगेन्स्ट, की श्मुएला गदोल म्हणजे श्मुएला नवी त्यांच्या अगेन्स्ट, त्याला श्मुएला कतान बोलतात. तर बोलतात त्या दोघांनी पण सांगितलंय रबी योहानांनी, आणि रबी योहानान रोश अमोराई, म्हणजे ते होते हेड ऑफ द अमोराई, म्हणजे सगळ्यात ओल्डेस्ट राबाय होते अमोराई मधले ते. आणि श्मुएलनी आलाखा सांगितलाय बोरे पेरी हा आदमा पीठावरती. बघू इकडं बोलतात पण सुग्या सोडू नका, काय की गमारा आपल्याला आलाखा सांगल वेगळा. बोलतात אמר לרב נחמן לא תפלוג עליה, त्याच्यावरती तुम्ही मखलोकेत नका करू. दे यहूदा दे रबी योहानान ושמואל קיימה, त्यांनी आलाखा सांगितलाय कवते दे रब यहूदा, रबी यहूदा सारखा त्यांनी आलाखा सांगितलाय. बोलतात אמר שמואל וכן אמר רבי יצחק אמר רבי יוחנן שמן זית מברכים עליו בורא פרי העץ. आणि बोलतात इकडं अफिलू रबी श्मुएल आणि रबी इच्छाक त्यांनी रबी योहानाच्या नावे सांगितलं की शेमेन जाईत जो आहे त्याच्यावरती मेवरे करतात बोरे पेरी आहेत. वे इलेमा म्हणजे जर काखा आहे अफलगाव दे इष्टाने बेमिल्टा, म्हणजे त्याचा स्टेट चेंज झाला. त्याचा स्टेट होता जाईत आणि त्या जाईत मधनं आता निघाला शेमेन. बोलतात काय म्हणजे तो अजून त्याचा बराखा जी आहे ती मेंटेन करते. काय आणि मिले दे अफलगाव, म्हणजे इकडं आपण अफलगाव दे इष्टाने बे मिलते, म्हणजे पिठाचा होता पहिले खिता आणि त्याचा तो ट्रान्सफॉर्म झाला पिठामध्ये. खिता होता म्हणजे तो ग्रेन होता व्हीटचा आणि तो ट्रान्सफॉर्म झाला इनटू पीठ. काय बोलतात त्याच्यामध्ये पण तो मेंटेन झाला, त्यामुळे ती बराखा पण जे तू मेंटेन करतोस. बोलतात मी दामी आताम लेत ले इलूये. बोलतात पण इकडे प्रॉब्लेम आहे. का प्रॉब्लेम आहे तर बोलतात लेतले इलूये आपण बघू राशीमध्ये, आज नाही पुढच्या वेळेला बघू परत. लेतले इलूये म्हणजे शेमेन जाईत होतं फळ होता त्याचा झाला ऑइल, आणि त्या ऑइल मध्ये त्या ऑइल शेमेन जाईतला त्याला स्पेशल नाव आहे तोरामध्ये, आणि तो नाव काय आहे इच्छार म्हणजे जो लाईट देते. त्यामुळे त्याची लेवल वाढली गेली. पण इकडं तुम्ही त्याची लेवल वाढवली, तुम्ही खिता होता त्याची तुम्ही लेवल वाढवली नाही. बघू आपण गमारा बोलते वेलेतले इस्तूने लेतले इलूये म्हणजे त्याची तुम्ही लेवल नाही वाढवली, तुम्ही लेवल वाढवली शेमेन जाईत मध्ये. लेतले इलूये अखीना, आणि ती जी लेवल जी वाढवली ती लास्ट लेवल होती. आखा इत ले इलूये अखरीना, आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्या स्टेजच्या नंतर अजून एक त्याची लेवल वाढते. कुठली लेवल वाढते? बेपात. त्याचा तुम्ही ब्रेड करता हिताच्या नंतर. वेकी इतले इलूये अखरीना लो मेवाखीम आलया, आणि बोलतात की त्याच्यामुळे जर त्याच्यामध्ये अजून
त्याच्यानंतरची स्टेज अजून आहे. गमारा बोलते की ओके योफी, मग तुम्ही मला सांगितला की बेसेदर इकडे शेमेन जाईत आणि इकडं जे, पण याच्यानंतर गमारा बोलते तू नाही कम्पेअर करू शकत शेमेन जाईत आणि पिठाला. का नाही कम्पेअर करू शकत? तर बोलते का नाही कम्पेअर करू शकत, कारण की जो ऑइल होता ती जशी काय हायर स्टेज आहे ऑलिव्हची. पीठ तो हायर स्टेज नाही आहे खिताचा, तो हायर स्टेज नाही आहे व्हीटचा. एला त्याच्यानंतरची जी स्टेज आहे त्याच्यामध्ये त्याची एलिव्हेशन आहे 5 मध्ये, त्याच्यामध्ये तो ब्रेड होते की त्याची जी बेमेत लेवल जी आहे ती खूप वरची लेवल आहे. बोलते गमारा इमकेन जर असं आहे तर मधल्या स्टेजवरती पिठावरती मी बराखा नाही करणार, कुठलीच बराखा नाही बोलायची. तर बोलतात वेलेत ले इलूया खरीना ואחה אית לאילויה חרינה בפת וכי אית לאילויה חרינה לא מברכים עליה. म्हणजे समजा त्याच्यावरती एक्स्ट्रा त्याचा इलूय आहे त्यामुळे त्याच्यावरती बराखाच बोलत नाही. बोलतात बोरे परी हा आदमा, बोलतात त्याच्यामुळे तू बोलतोस बोरे परी हा आदमा एला शाकोल, त्याच्यावरती तू बोलतो शाकोल. का? कारण की तो स्टेज होती पहिले ज्यावेळी तू हादामा करतो, जर बघितलं खितींवरती तू हादामाची बराखा करतो. मिशनामध्ये आपण बघितलं की त्याच्यावरती तो बराखा करते खितींवरती यशार ए, 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 हादामाची बराखा כן, כל הירקות, כל הדשאים, הוא מברך רואה פרי האדמה. म्हणजे तो खितावरती बराखा करते, खिता तो खाते त्याच्यावरती तो बोलते बराखा करते बोळे परी हा आदमाची. पण जेव्हा तो पीठ करते तेव्हा तो हादामाची बराखा करते. बोलते याला शाकोल. का? कारण की तू लेवल उतरवलीस आणि मग तुझी लेवल वाढवणार आहेस. बोलतात त्याला מברך על זה שהכל בורא פרי האדמה. कुठं गेला? בפת וכי אית לעילוי האחרינה לא מברכים עליה בורא פרי האדמה, אלא שהכל. त्याच्यानंतर की दुसऱ्या स्टेजमध्ये तू बराखा वाढवतो त्यामुळे तू त्याला बराखा करतो शाकोल आणि नाही हा आदमा. ואחי אמר רב זרע, पण רב זרע बोलतात אמר רב מתנה אמר שמואל איקרא חייה וקמחא דסערה מברכים עליה, עליהו שהכל נהיה בדברו. पण שמואל बोलतात नाही, इकरा खिया म्हणजे ती जी बराखा जी आहे शाकोलची ती अफिलू करतात किमखा दे सारे म्हणजे दुसरी जी एक गोष्ट होती त्याला बोलतात सेओरिम, त्याच्यावरती ते बराखा करतात. मברכים עליה שהכל נהיה בדברו. ומאי לאו דחיתה בורא פרי האדמה, मग त्याच्या खितावरती तुम्ही बोरे पेरी האדמה करतात. बोलतात לא दखीते ना मी שהכל נהיה בדברו. बोलतात नाही, खितावरती पण आपण करू शाकोल निया विद्वारक. म्हणजे जर आपण बघितला की रबी यहूदा आणि जे बराब बोलले दोन्ही आणला रबी योखानान आणि श्मुएल दोन्हीच्या प्रमाणे त्यांनी सांगितलं की तुम्ही खितावरती तुम्ही बराखा करतात शाकोल. म्हणजे जे तुम्ही इकडे सांगितलं वरती की रबी यहूदाने सांगितला की तुम्ही त्यांच्यावरती मखलोकत नका करू रबी यहूदावरती. का? कारण की त्यांनी जो आला का सांगितलाय बोरे पेरी हा आदमा, तो आहे श्मुएल सारखा आणि रबी योखानान सारखा. पण इकडं त्यांनी प्रूफ आणला की नाही, दोघं जण रबी योखानान आणि श्मुएल दोघांनी काय सांगितलं की त्याच्यावरती तुम्ही बराखा करता शाकोल, त्याच्यावर तुम्ही बराखा करतात शाकोल आणि नाही तुम्ही बराखा करतात बोरे परी האדמה. बोलतात शाकोल נהיה בדברו דאשמועינן דחיתה וכל שכן דסערה. म्हणजे खितींवरती आणि सेओरीमवरती दोन्हीवरती तुम्ही बराखा करतात शाकोल नया बदभाव वेई अश्मोईनान दखिते. आणि जर तुम्ही मला विचारता खितींवरती तुम्ही कुठली बराखा कराल तर हवा मीना आणि मिले दखिते אבל דסערה לא מברך עליה כלל. बोलतात मी असं पण शिकू शकतो की मे बी खितावरती खेन तो बराखा करते. का? कारण की खिता जो आहे वीट जो आहे तो हायर लेवल ऑफ ग्रेन आहे ते आरीमपेक्षा, जे बार्ली आहे त्याच्यापेक्षा. आणि जर मी बोलतोय असा म्हणजे समजा मी पहिलेच बोललो असतो की खितावरतीच बराखा करताय तुम्ही, का सेओरीम मला सेओरीम सांगितलं आणि त्यानंतर सांगितलं की सेओरीम आणि खितामध्ये
तर श्मुएल बोलतात की काय अर्थ आहे सांगायला, की पहिले सेओरिम सांगितला, की जर मी फक्त सांगितलं असतं खिता, लोकांनी विचार केला असता मे बी सेओरिमच्या पिठावरती बराखच नाही करायला पाहिजे. का? ते लोअर काइंड ऑफ ग्रेन आहे, तो व्हीट सारखा नाहीये, त्यामुळे मी त्याच्यावरती बराखच नाही सांगाय, त्यामुळे अश्मोईनान. मला तुम्हाला सांगायचं होतं आलाखा, की सेओरिमच्या पिठावरती तुम्ही शाकोल करता आणि खिताच्या जेव्हा तुम्ही शावरिंग शेअर करता, की जर मी फक्त सांगितलं असतं खितावरती बराखा बोलतो चाकोल, लोकांना समजलं असता की सेओरिमच्या पिठावरती बराखा करायची गरज नाही. अश्मोईनान खिता दे אב אמינא, הנמילי דחיתאי, אבל דשעורי לא מברך עליה כלל. बोलतात कमाश मलान שלו, או מגרע ממלח, बोलतात באמת इथपर्यंत मी तुम्हाला दुसरा आलाखा दाखवतो, दुसरा एक मामा दाखवतो, त्याच्यामध्ये लिहिला आहे ומי גרע ממלח וזמית. ומי גרע מלח וזמית, अर्थ आहे की अजून कुठली गोष्ट आहे की ती अजून वर होऊ शकते, अजून वर होऊ शकते मिठापेक्षा आणि मिठाच्या पाण्यापेक्षा. त्याच्यावरती गमारा इकडं बगायता आणते, आणि ही बरायता परत आपण एकदा बघू, जेव्हा आपण येऊ आलाखोत बघायला तिकडं हेकचे वगैरे, तेव्हा तिकडे आपण परत एकदा ही बरायता बघू. आणि तिकडे लिहिलं आहे कमाश मलान वे इमी गरामी मेलख वे जमीत, म्हणजे कुठली गोष्ट आहे की जी मेलख मीठ आणि मिठाच्या पाण्यापेक्षा जास्ती खालच्या लेवलची आहे. דתנן על המלח ועל הזמית אומר שהכל נהיה בדברו, म्हणजे तुम्हाला बोलायचं आहे की मीठ आणि मिठाचं पाणी जो आहे तो सेम लेवल आहे पिठाच्या खिता म्हणजे व्हीटच्या फ्लावर सारखा ओ सेओरिमच्या फ्लावर सारखा ती लेवल आहे. बोलतात मीठ आणि मिठाचं पाणी तो सगळ्यात खालच्या लेवलची गोष्ट आहे, जो माणूस कंझ्युम करू शकते बाय सेल्फ, आणि त्याच्यापेक्षा खालती कुठली गोष्ट नाही शकत. तुम्ही ती सेम जागा दिली खितीमला आणि याच्यामध्ये, म्हणजे कोण येऊन विचार नाही करू शकत, बराखा पण बोलायला नाही पाहिजे अजिबात. केन आणि आपल्याला ऑलरेडी बोलतात, आपण ऑलरेडी आलाखा शिकलाय की आला मेलाख वे आला जमीत ओमेर शहाकोल निया विद्वारो इचतरिक, म्हणजे सांगायला पाहिजे का चल कदाता मीना, म्हणजे तुम्ही येऊन विचार करा मेलाख वे जमीत आविद इनिश देशादे लेपुमे. बोलतात आहेत लोक जे मीठ आणि मिठाचं पाणी जो आहे तो तोंडामध्ये टाकतात टेस्ट याच्यासाठी, थोडे टेस्ट वर चढायसाठी ते पितात, पण אבל קמחא דסערא הואיל וקשה לקוקיאני, बोलतात पण पीठ जो आहे तो बघू आपण इकडे पुढच्या वेळेला, तो मखाला देते, तो करते कुठला आजार देते, आजार इकडे राशी बोलतात कुठला आजार देते, तो किडे करते इंटेस्टाईन मध्ये. त्याच्यामुळे तो पीठ खाल्ल्यामुळे, कच्चा पीठ खाल्ल्यामुळे बोलतात पोटामध्ये किडे होतात, आणि पोटामध्ये बोलण्यापेक्षा इंटेस्टाईन मध्ये किडे होतात. त्याचा डायजेशन टाइम जो आहे तो खूप लॉंगर आहे, बेक नाही केल्यामुळे वगैरे. त्यामुळे गमारा पण लिहिते मस्त की थोरायोत मध्ये कच्चा ब्रेड खाल्ल्याने बुद्धीची ताकद जी ती पण कमी होते. भाजलेला चांगला ब्रेड आहे तो तिथे चांगला, आणि तव्यावरती जो भाजलेला असं म्हणजे पोळीसारखा, त्याच्यामध्ये अजून त्याचा डोका शार्प होते. मस्त की थोरायोत तिकडे आणला आहे. वे कशेल कुकियानी बोलतात ही आजार पण आहे जो पोटामध्ये किडे करते. वेल्लो लेवारिख, आणि त्यामुळे तुम्ही जे बराखच नाही बोलायला पाहिजे. लो लेवारिख आले अकलाल कमाश मलान शेलो, बोलतात नाही कमाश मलान शेलो खैवान दे इथले अना मिने बाय ब्रुखे. जसं मी बोललो स्टार्टिंगला ऑलरेडी, कोला तो दात डॅमेज करते, बोन्स डॅमेज करते, शुगर वाढवते, हे करते ते करते, पण तो पिताना तुला मजा येते, त्याच्यावरती तू बराखा करतोस. तर अशी ही सुग्या होती, सेकंड सुग्या. भाऊ कशी आपण संपवलीये. परत आपण रिपीट करू एकदा, फक्त अंडरस्टँडसाठी पुढच्या वेळेला फास्ट विथ राशीचा तोसफोत, आणि पुढची सुग्या जी आहे ते आपण कंटिन्यू करू. कोणाला काय प्रश्न आहेत? טוב, בסדר. שבוע טוב, בעזרת השם, उद्या रात्री 12 वाजता ज्यांना जमेल त्यांना. טוב, כל טוב, תודה רבה. שבוע טוב, טוב, שבוע טוב, נתראה מחר, בסדר. כל טוב. תזכו למצוות, כל טוב.